नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण HSC बोर्ड परीक्षेमध्ये येणाऱ्या क्वेश्चन बँकमधील हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या चॅप्टरमधील काही क्वेश्चन आणि त्यांचे आन्सर पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आणि त्यातले जे क्वेश्चन बँकमधील मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत 1 मार्क्ससाठी आणि आपल्याला आन्सर कसं लिहायचं आहे तेही मी सांगणार आहे. तर पहिला क्वेश्चन त्यातला आहे द टाईप ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह इन विच अ हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. आपल्याला ओळखायचं आहे की द टाईप ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह इन विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला म्हणजे H2X अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर असतं ते कोणाचं असतं तर अलील हॅलाइड्स. दे आर अलील हॅलाइड्स. हेन्स द करेक्ट आन्सर इज अलील हॅलाइड. आणि त्याचं एक्झाम्पल आपण पाहिलं तर CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2Cl दॅट इज अलील क्लोराईड. आणि कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट असणारा जो कार्बन आहे त्याचा हायब्रिडायझेशन आहे sp3. हेन्स अलील हॅलाइड. अल्काइल हॅलाइड्स कसं असतं तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याच्यामध्ये नसतो. अल्किल हॅलाइड अल्किल ग्रुप फॉर एक्झाम्पल CH3CH2Br. नंतर विनिलिक हॅलाइडमध्ये CH2 डबल बॉन्ड CHBr डायरेक्ट अटॅच टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ब्रोमीन किंवा हायड्रोजन ॲटम इज अटॅच टू sp2 हायब्रिडाइज्ड. अशा पद्धतीनं बेन्झिलिक हॅलाइडमध्ये सुद्धा sp2 हायब्रिडाइज्ड असतो पण ॲरोमॅटिक रिंगला. तर हे अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट त्याच्यावर आधारित हा क्वेश्चन दिलेला आहे. त्यानंतर ॲरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन विथ आयोडीन कॅन बी कॅरिड आउट युजिंग कॉन्सन्ट्रेटेड HNO3. कारण ही जी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे फॉर एक्झाम्पल बेन्झिन रिॲक्ट विथ आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन करायचं तर त्याच्यासाठी आयोडीन बरोबर रिॲक्शन केली आपण I2 आणि आयोडोबेन्झिन तयार होईल. आयोडोबेन्झिन प्लस HI तयार होईल. हे जे HI आहे ते रिव्हर्स रिॲक्शन करेल. हेन्स रिव्हर्स रिॲक्शन टेक्स प्लेस. टू अवॉइड दिस रिव्हर्स रिॲक्शन HI मस्ट बी डिकम्पोज्ड अँड इट कॅन बी डिकम्पोज्ड बाय युजिंग HNO3. हेन्स HNO3 हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे फॉर द आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिन्स मेल्टिंग पॉईंट ऑफ. आता आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिन घ्यायचे. फॉर एक्झाम्पल आयसोमेरिकमध्ये आपण डायहॅलोमध्ये हा क्लोरीन टाकला आणि हा क्लोरीन टाकला तर त्याला ऑर्थो म्हटलं जातं. ऑर्थो आयसोमर इज हायर. तर मेल्टिंग पॉईंट कोणाचा जास्त असेल तर प्याराचा जास्त असतो. ठीक आहे. तर प्याराचा जास्त का आहे तर प्यारामध्ये हे जे क्लोरीन आहे ते अशा पद्धतीने अरेंज असतात आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इज पॉसिबल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो मल्टिपल चॉईस. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ मॉलिक्यूल इज असोसिएटेड विथ. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असण्यासाठी काय काय पाहिजे त्याच्याकडे तर तो मॉलिक्यूल चायरल मॉलिक्यूल पाहिजे. अचायरल चालतो का नाही तो चायरल पाहिजे. म्हणजेच काय असिमेट्रिक कार्बन ॲटम असणं गरजेचं आहे. सुपर इम्पोजिबल मिरर इमेज असं चालतात का नो. तर नो सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. पण दॅट इज नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस पाहिजेत. सुपर इम्पोजिबल नको आहेत तर नॉन सुपर. प्लेन पोलराइज लाईट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ मॉलिक्युल इज असोसिएटेड विथ 3D स्ट्रक्चर. प्लेन पोलराइज लाईट आपल्याला वेदर इट रोटेट्स आर नॉन रोटेट याच्यासाठी लागतं. पण मॉलिक्यूल कसा पाहिजे तर 3D स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल. चायरल कार्बन ॲटम मस्ट बी विच इज डिनोटेड बाय ॲस्टेरिस्क स्टार मार्कने दाखवला जातो असा पाहिजे. तर आपल्याला आन्सर कसं लिहायचं आहे तर आन्सर 4 नंबरचा MCQ क्वेश्चन नंबर 1 मध्ये असणार आहे. त्यातला 4 नंबर आणि आपण आन्सर असल्याचा B 3D स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल असं आपल्याला त्याचं लिहायचं. असं असेल तर मार्क मिळणार. तुम्ही जर असं लिहिलं 4 आणि B 0 मार्क. तर अलॉंग विथ B you have to write the option correct option
परत हे सगळं लिहिण्याची गरज नाही, म्हणजे 4 नंबर त्याचा क्वेश्चन लिहिण्याची गरज नाही. तर 4 जे करेक्ट आन्सर आहे ते संपूर्ण विथ इट्स अ ऑप्शन. त्यानंतर प्रोपेन नायट्राइल कॅन बी प्रिपेअर्ड बाय हीटिंग डॅश डॅश अँड डॅश डॅश. आता प्रोपेन नायट्रालचं स्ट्रक्चर आपल्याला माहीत पाहिजे. प्रोपेन नायट्राल म्हणजे किती कार्बन त्याच्यामध्ये, टोटल 3 कार्बन, CH3CH2CN असं हे प्रोपेन नायट्राल असतं. प्रोपेन नायट्रालला दुसरं नेम काय आहे, इथिल सायनाइड. इथिल सायनाइड. आणि प्रोपेन नायट्राल काय म्हटलं जातं, तर 3 कार्बन धरले जातात म्हणून प्रोपेन नायट्राइल. प्रोपेन नायट्राइल. म्हणून आपल्याला जर प्रोपेन नायट्राल करायचं असेल तर इथिल ब्रोमाइड बरोबर केसीएन CH3CH2Br प्लस केसीएन हे जर टाकलं तर आपल्याला हे मिळतं. प्रोपिल ब्रोमाइड टाकलं तर आपल्याला ब्युटेन नायट्राइल मिळेल. आपला पाहिजे प्रोपेन नायट्राइल. इथिल ब्रोमाइड विथ अल्कोहोलिक एजिसियन आयसोसायनाइड मिळतं आपल्याला माहीत आहे, एजिसियन असेल तर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय आहे, ए आहे. अशा पद्धतीचे MCQ येऊ शकतात. हेच MCQ येणार का, नाही, तर अशा पद्धतीचे MCQ येऊ शकतात. त्यानंतर द फॉलोइंग विल रिॲक्ट फास्टर बाय SN1 मेकॅनिझम. त्यातला खाली कोण रिॲक्ट होईल, SN1. SN1 जर रिॲक्शन द्यायची असेल तर टर्शरी हा मोर आहे रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी, विच इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी. यातला टर्शरी कोण आहे, आता 1 क्लोरोप्रोपेन प्रायमरी, 2 सेकंडरी, 2 क्लोरो 2 मिथिल हा जो आहे तो टर्शरी आहे. हा टर्शरी आहे म्हणून टर्शरी असेल तर त्याचा आन्सर आहे. SN1 असेल तर टर्शरी अल्काइल हॅलाइड्स आर मोर ससेप्टेबल. मग टर्शरीचं एक्झाम्पल बघायचं तर 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन, 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन हे असं स्ट्रक्चर आहे. म्हणजे हे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे. तर ते काय असतं, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड इट गिव्ज रिॲक्शन बाय SN1. त्यानंतर आणखी एक MCQ इथं आपण टाकलेला आहे. द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन. आता आपल्या इथं जी रिॲक्शन दिसते आहे तो ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे. आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंट रिॲक्ट्स विथ प्रोटॉन कंटेनिंग सॉल्व्हंट अँड गिव्ज. काय प्रोडक्ट देतो, ज्याच्यामध्ये प्रोटॉन आहे अशा जर सॉल्व्हंट बरोबर याची रिॲक्शन झाली तर ग्रिग्नार्ड रिएजंटच्या सगळ्या रिॲक्शन ड्राय कंडिशनमध्ये केल्या जातात. पण हा ड्राय आहे का, नाही. ड्राय कंडिशन इज रिक्वायर्ड बट इट कंटेन्स प्रोटॉन विच इज अटॅच टू इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. इन दॅट केस द ग्रिग्नार्ड्स रिएजंट रिॲक्ट्स अँड फॉर्म्स करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन तयार करतो. म्हणून इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड तयार काय करेल तर हा हायड्रोकार्बन तयार करेल, दॅट इज इथेन. इथेन विल बी फॉर्मड. अशा पद्धतीनं हे MCQ आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आता व्हेरी शॉर्ट आन्सरकडे आपण जाणार आहोत. तर क्वेश्चन बँकमध्ये पहिलं जे व्हेरी शॉर्टला क्वेश्चन दिलेला आहे तो राईट द IPC नेम, म्हणून आपला IPC नेम लिहिता आलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपला IPC नेम लिहित असताना याचं स्ट्रक्चर आपण पुन्हा एकदा काढू. हे जे आहे ते फिनिल रिंग पुन्हा एकदा काढली मी. आणि इथं काय आहे, हा जो आहे तो कार्बन आहे. काय आहे तो CH2Br. म्हणून हा मिथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे. इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन. फिनिल आणि हा ब्रोमिन आहे. तर ब्रोमोफिनिल मिथेन. ब्रोमोफिनिल मिथेन हा मिथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे. एकच कार्बन आहे म्हणून त्याला नेम आहे ब्रोमोफिनिल मिथेन. एवढंच आपल्याला लिहायचं आहे, ब्रोमोफिनिल मिथेन. ठीक आहे. त्यानंतर राईट द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन. म्हणून पुन्हा एकदा मी या रिॲक्शनसाठी आपण इथंच ॲडजस्ट करूया. तर आपलं काय करायचं आहे, H हा डेल्टा पॉझिटिव्ह असतो आणि ब्रोमिनवरती डेल्टा निगेटिव्ह असतो. हा जो कार्बन आहे या कार्बनवरती आपल्याला पाहायचं आहे की किती हायड्रोजन आहेत. तर हा जो कार्बन आहे त्या कार्बनवरती 1 2 3 4 हे 2 आणि 2 4 बॉन्ड आहेत. याचा अर्थ इथं हायड्रोजन नाही. इथं बघायचं आपल्याला या दोघांच्या मध्ये ॲडिशन करायचे आहे. निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. याच्यावरती नाहीत आणि याच्यावरती एकच आहे म्हणून निगेटिव्ह पार्ट इथं टाकायचा आणि पॉझिटिव्ह पार्ट इथं टाकायचा. म्हणून आपल्याला जे कंपाऊंड मिळेल ते असे असेल. ब्रोमीन
तर अशा पद्धतीनं आपल्याला हा ब्रोमिन इथं जाईल. निगेटिव्ह पार्ट कुठं जाणार, इथं जाईल का, नाही, तर ब्रोमिन इथं जाणार. म्हणजे अकॉर्डिंग टू मार्कोनी ग्रुप्स रूल ॲडिशन करायचे. म्हणजे हे चुकलं आपलं स्ट्रक्चर. मग आपण काय करणार, ब्रोमिन गोज टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. इथं नाहीत म्हणून इथं जाणार. म्हणजे आपलं जे स्ट्रक्चर मिळणार आहे त्या स्ट्रक्चरमध्ये इथं आपल्याला ब्रोमिन आणि इथं हायड्रोजन असं स्ट्रक्चर मिळालं पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण तो MCQ सोडवायचा आहे. हा CH3 आणि हा Br. अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर आपल्याला काढता आलं पाहिजे. त्यानंतर राईट द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट्स फॉर द ब्रोमो, मिथेन, क्लोरोफॉर्म. आता सगळ्यांचं स्ट्रक्चर माहीत पाहिजे आपल्याला. ब्रोमो इथेन, CH3 CH2Br. त्यानंतर क्लोरोफॉर्म CHCl3. त्यानंतर डायब्रोमो मिथेन, मिथेन आहे CH2 डायब्रोमो आहे. आणि ब्रोमोफॉर्म दॅट इज CHBr3. तर क्लोरीन ब्रोमिन याच्यामध्ये जास्त कोणाचा, तर CHBr3चा. म्हणून पहिल्यांदा ब्रोमोफॉर्म आला, नंतर डायब्रोमो मिथेन आलं, नंतर क्लोरोफॉर्म आणि नंतर मिथिल ब्रोमाइड. असं का, तर मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. सगळ्यात जास्त मॉलिक्युलर मास कोणाचं, CHBr3चं, नंतर CH2Br2चं, नंतर CHCl3चं आणि नंतर CH3Br. बॉइलिंग पॉईंट डिक्रीजिंग ऑर्डरने लावायचं. मॉलिक्युलर मासच्या डिक्रीजिंग ऑर्डर लावायचं, आपोआप बॉइलिंग पॉईंटची डिक्रीजिंग ऑर्डर लागते. तर व्हेरी शॉर्ट मधला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट IUPAC नेम ऑफ द प्रोडक्ट B इन द फॉलोइंग रिॲक्शन. आता हा जो रिएजंट आहे तो रिएजंटचा रोल आपल्याला माहीत पाहिजे. NaBrH2SO4 इट गिव्ज HBr. या दोघांमधून मिळतो आपल्याला HBr. आणि अल्कोहोल आणि HBrची रिॲक्शन जर झाली तर हा OH आणि हा H निघून जाईल आणि इथिल ब्रोमाइड मिळेल C2H5Br. आणि त्याला जर NaI बरोबर रिॲक्शन केली तर हा ब्रोमिन निघून जाईल आणि तिथं आयोडीन येईल. म्हणून आपला C2H5I हा प्रोडक्ट असेल. तर B आपला आयडेंटिफाय करायचा आहे. तर इथिल आयोडाइड हा आपला B प्रोडक्ट असेल. ठीक आहे. इथिल आयोडाइड किंवा आयोडो इथेन. म्हणजे ह्या ज्या रिॲक्शन आहेत त्याचा आपल्याला रोल कळला पाहिजे, रिएजंटचा रोल कळला पाहिजे. आता ही कुठली रिॲक्शन आहे, तर इट इज अ विच टाईप ऑफ रिॲक्शन, इट इज अ फिंकेलस्टेन रिॲक्शन. ही इथनं पुढे फिंकेलस्टेन आहे. इथं काय आहे, रिप्लेसमेंट ऑफ OH बाय ब्रोमिन अशी रिॲक्शन आहे. ठीक आहे. अशा आपल्याला रिॲक्शन कळल्या पाहिजे. त्यानंतर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ 2,4-डायब्रोमो डायनायट्रोक्लोरोबेन्झीन इज फास्टर दॅन पॅरानायट्रोक्लोरोबेन्झीन गिव्ह रिझन. आता न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन करायचं आहे तर दोन स्ट्रक्चर आपल्याला काढावं लागतील. त्यासाठी दोन स्ट्रक्चर काढली तर त्यामध्ये काय आहे, 2,4-डायब्रोमो म्हणजे इथं ब्रोमिन आहे, इथं NO2 आणि इथे एक NO2. 2,4-डायनायट्रो क्लोरोबेन्झीन आहे, सॉरी क्लोरोबेन्झीन. आणि दुसरं काय आहे, तर फक्त पॅरानायट्रोक्लोरोबेन्झीन आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स इन्क्रीजेस. एकच रिझन आपल्याला लक्षात ठेवायचं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स इन्क्रीजेस द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन टेक्स प्लेस इझिली. कारण हे इलेक्ट्रॉन पेअर ओढून घेतले पाहिजेत बेन्झीन रिंगचे, तर हा न्यूक्लिओफाइलीचा अप्रोच होईल. अप्रोच ऑफ न्यूक्लिओफाइली इज पॉसिबल when electron withdrawing groups are present on the benzene ring and the number of electron withdrawing groups increases, the possibility of nucleophilic substitution increases. असं आपल्याला सांगायचं आहे. ग्रेटर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. कुठल्या पोझिशनला पाहिजेत मग, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. आणि तसं आहे, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला आहे. ग्रेटर इज द रिॲक्टिव्हिटी. देअरफॉर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ 2,4-नायट्रोक्लोरोबेन्झीन इज फास्टर दॅन, म्हणजे वाक्य एकच वाक्य वापरायचं आपल्याला, ग्रेटर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन ग्रेटर द रिॲक्टिव्हिटी. मग याच्यामध्ये जास्त असतात हे आपोआप सिद्ध होतं. त्यानंतर नेम द रिएजंट यूज टू कन्व्हर्ट अल्किल हॅलाइड टू इस्टर. इस्टरमध्ये अल्किल हॅलाइडला इस्टरमध्ये देणारा, तर RCOOAG हा इस्टर तयार करू शकतो. ह्यातला हा COR आणि हा AgX तयार करणार आहे. तर हा रिएजंट आहे. म्हणून आपला आन्सर आहे RCOAG, दॅट इज सिल्वर कार्बॉक्झिलेट. एका वाक्यात आपण हे आन्सर लिहू शकतो. नंतर पुढचा क्वेश्चन आहे, राईट द करेक्ट ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग एज ऑफ डिहायड्रोहॅलोजिनेशन
डिहायड्रोहॅलोजिनेशन करायचं आपल्याला, तर कुणाचं सहजासहजी डिहायड्रोहॅलोजिनेशन करता येतं? तर त्यासाठी ज्याचं डिहायड्रोहॅलोजिनेशन करता येतं त्याच्या शेजारी काय पाहिजे, शेजारच्या कार्बनवरती हायड्रोजन पाहिजे. तर थर्डचं सगळ्यात जास्त, नंतर सेकंड, नंतर फर्स्ट. ठीक आहे. तर क्राउडिंग इन्क्रीजेस, डिहायड्रोहॅलोजिनेशन टेक्स प्लेस इझिली. हे 2 मार्क्सचे क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.